शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीमध्ये आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष सुरू आहे। सुरुवातीला शेवाळेंना शिंदे गटाचे वकील साखरेंनी प्रश्न विचारले होते। त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत शेवाळेंची उलट तपासणी घेत आहेत। शिवसेना कार्यकारिणी बैठकीवरून शेवाळेंना सवाल विचारले जात आहेत। दरम्यान विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये सुनावणी दरम्यान नाराज झाले। वारंवार तेच प्रश्न विचारून वेळ घालवू नका, ज्या प्रश्नांची उत्तरं मागे देण्यात आलेत तेच प्रश्न पुन्हा विचारू नका असं अध्यक्षांनी वकिलांना सांगितलं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। सुशांत सावंत आपल्यासोबत आहे। सुशांत, शेवाळेंवर सध्या प्रश्नांचा भडीमार पाहायला मिळतोय, काय नेमकं सुरू आहे? नक्कीच दीपक, जर पाहिलं असेल तर आता साक्ष जी आहे ती राहुल शेवाळे यांची सुरू आहे। देवदत्त कामत त्यांना प्रश्न विचारतायत। अनेक प्रश्न जे आहेत ते कार्यकारिणीवरून देखील विचारतायत। राहुल शेवाळेंनी काही प्रश्नांना उत्तरं दिली। ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं, मात्र त्यांनी ऐकलं नाही। सकाळी ज्यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी राहुल शेवाळे यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी ते म्हणाले की आपण NDAमध्ये जायला हवं, आपण भाजपसोबत जायला हवं, ज्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो तशी त्यांना कल्पना दिली होती। तसंच आपण महायुती म्हणून लोकसभा निवडणूक जी आहे ती लढलेलो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही आपण निवडणूक लढलो, मात्र त्यानंतर आपण काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे कुठेतरी मतदार जे आहेत ते नाराज झाले असं आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं, मात्र त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही असं राहुल शेवाळे म्हणाले। त्यानंतर देवदत्त कामत जे आहेत त्यांचे देखील प्रश्न सुरू झाले। त्यांनी राहुल शेवाळेंना अनेक प्रश्न विचारले, मात्र या दरम्यान सातत्याने तेच प्रश्न विचारत असल्याने कुठेतरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील संतापलेला आपल्याला पाहायला मिळाले। राहुल नार्वेकर म्हणाले की ज्या प्रश्नांची उत्तरं आधीच देण्यात आली आहेत ते सातत्याने तुम्ही का विचारतात असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले। आपण जर बघितलं असेल तर विधानसभा अध्यक्षांना वेळेत निर्णय द्यायचा आहे, कोर्टाने तसे आदेश दिले, त्यामुळे कुठेतरी आता मॅरेथॉन सुनावणी इथे सुरू आहे। 11 ते 20 तारीखपर्यंत सुनावणी होणार आहे आणि या दरम्यान जर असे सातत्याने प्रश्न तेच विचारले गेले ज्याची उत्तर आधीच दिलेली आहेत तसे विचारू नका असं देखील कुठेतरी राहुल नार्वेकरांचं हे पाहायला मिळालं। आपण जर बघितलं असेल तर देवदत्त कामत यांच्याकडून काही प्रश्न जे आहेत ते राहुल शेवाळेंना विचारले जात आहेत। कामत यांनी विचारलं आहे की 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुम्ही प्रतिज्ञापत्रावर सही करण्याआधी ते वाचलं होतं का? याला उत्तर देताना शेवाळे म्हणाले हो, ते मी वाचलं होतं। त्यानंतर पुन्हा कामतांचा प्रश्न येतोय की 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुम्ही मुंबईमध्ये होता की दिल्लीमध्ये होता? त्यावेळी शेवाळे म्हणतात की मुंबईतच होतो। त्यानंतर पुन्हा एकदा कामतांनी प्रश्न केलाय, तुमच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे तुम्ही शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य आहात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? यावर राहुल शेवाळे म्हणतात की होय, मी भारताच्या संसदेमध्ये शिवसेनेचा निवडून आलेलो संसदीय सदस्य आहे। त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते सातत्याने ते विचारण्यात येत आहेत आणि कुठेतरी आता साक्ष जी आहे ती राहुल शेवाळे यांची घेतली जाते। आज 11:30 पर्यंत आपण जर बघितलं असेल तर ही साक्ष होणार आहे। अजूनही काही प्रश्न सुरू आहेत। देवदत्त कामत जे आहेत ते राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारतात, आणखी काही प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यायची आहेत। पण आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी आपण हा निर्णय का घेतला हे सांगण्याचा कुठेतरी राहुल शेवाळे यांच्याकडून हा सगळा प्रयत्न खरं तर केला जातोय। या सुनावणीमध्ये आणखी काय नेमकं घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।